नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये असं काही धक्कादायक वळण येणार आहे का जय आणि शर्वरी दोघांनीही त्याचा विचार पण केलेला नाही। जय आणि शर्वरी हे ऑफिसच्या महत्त्वाच्या मीटिंगसाठी आणि पिकनिकसाठी कर्जतला गेलेले असतात। मीटिंग आटोपल्यानंतर बाहेर पडणार तेवढ्यातच मुसळधार पाऊस सुरू होतो आणि हिरवागार निसर्ग, थंड वातावरण पाहून दोघंही थोडा वेळ फिरायला जाण्याचा निर्णय घेतात। दोघंही निसर्गाचा आनंद घेत गप्पा मारत चाललेले असतात। जय शर्वरीला चिडवत असतो आणि शर्वरी ही जयला चिडवत असते आणि पळापळी सुरू होते। ऑफिसच्या कामासाठी आलेलो होतो, पण इथे आल्यावरती कामापेक्षा निसर्गच जास्त आवडतोय ना, असं ते एकमेकांजवळ गप्पा मारत असतात। शर्वरी हसतच म्हणते, हो, पण उद्या ऑफिसमध्ये परत गेल्यानंतर हीच मजा कुठे मिळणार आहे आपल्याला। तेव्हा दोघंही हसत पुढे जात असतात। मात्र त्याच वेळी राजाध्यक्ष बंगल्यामध्ये तेजस्विनीला जय आणि शर्वरी कर्जतला दोघंही एकत्र गेल्याचं समजतं आणि तेही आजींनी सांगितलेलं असतं। हे ऐकताच तिचा राग अगदी अनावर होतो आणि ती कोणालाही काहीही न सांगता लगेच तिथून निघते कर्जतला जायला। आणि दुसरीकडे आपण पाहतो तर जय आणि शर्वरी हे एका निसटत्या वाटेवरती जात असताना अचानकच शर्वरीचा पाय घसरतो। ती खाली पडणारच इतक्यात जय तिचा हात घट्ट पकडतो आणि तिला स्वतःकडे ओढून सावरतो। काही क्षण दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात। शर्वरी घाबरून म्हणते, जय, तुम्ही नसतात ना तर मी खालीच पडले असते। तेव्हा जय हसतच म्हणत असतो, मी असताना तुला काही होऊ देणार नाही, तू काळजी करू नको। पण हा क्षण त्यांना कल्पनाही नसताना तेजस्विनीच्या नजरेस पडतो आणि कर्जतला नुकतीच पोहोचलेली तेजस्विनी हे दृश्य पाहून संतापाने लाल होते। ती थेट दोघांमध्ये आणि दोघांकडे जाते आणि जयच्या कानाखाली जोरदार मारते। जय पूर्णपणे हादरून जातो आणि त्याला एक स्वप्नासारखं वाटत असताना मध्येच त्याची आई आलेली असते आणि त्याला एकदम धक्कादायक असे विचार येत असतात। तेव्हा आई, तू मला का मारत आहेस असं तो प्रश्न विचारतो। तेजस्विनी संतापून म्हणते, मला सगळं दिसलंय जय, आणि मी तुला शर्वरीपासून लांब राहायला सांगितलं होतं ना, मग पुन्हा तिच्यासोबत इतके काय आणि इथे काय करतोयस तू। तेव्हा जय शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करतो। तो म्हणतो, आई, तू जे पाहिलंस ना त्याच्या चुकीचा अर्थ काढणं बंद कर आणि तू असं का करत आहेस। शर्वरीचा पाय घसरला होता आणि ती पडणार होती म्हणून मी फक्त तिचा हात पकडला, दुसरं काहीच नाही। पण तेजस्विनी काहीही ऐकायला तयार नसते आणि ती म्हणते, मला कारण सांगू नकोस जय, प्रत्येक वेळी तुमच्या दोघांमध्ये काहीतरी घडतं आणि तू त्याला योगायोग म्हणतो, असं कसं होऊ शकतं। शर्वरी मध्ये पडून म्हणते, काकू, खरंच तसं काहीच झालेलं नाही, जयने फक्त मला पडण्यापासून वाचवलेलं आहे। तेव्हा तेजस्विनी तिच्याकडे रागानेच पाहते आणि म्हणते, तू मध्ये बोलूच नको, कारण माझ्या मुलाच्या आयुष्यातून तुला दूर राहायला सांगितलेलं आहे। तेव्हा जय पासून दूर राहणं तुझ्यासाठीच चांगलं आहे। तेव्हा शर्वरीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, पण ती काहीही उत्तर देत नाही। जय मात्र आईसमोर ठामपणे उभा राहतो आणि म्हणतो, आई, शर्वरीची काहीही चूक नसताना तू तिला दोष देऊ नकोस आणि तिला धमकी देणं ही बंद कर। तेजस्विनी आणखीनच संतापते आणि ती म्हणते, माझ्याशी आवाज चढवून बोलतोयस का, एवढं काय विशेष आहे त्याच्यात, असं म्हणत असते। जय काही क्षण शांत राहतो आणि म्हणतो, विशेष काय हे कदाचित तुला आज समजणार नाही आई। हे ऐकून तेजस्विनीचा संशय अजूनच वाढतो। ती शर्वरीकडे पाहून शेवटचा इशारा देते आणि म्हणते की जय पासून दूर राहा, नाहीतर पुढच्या वेळी मी फक्त बोलणार नाही, असं म्हणत तेजस्विनी तिथून निघून जाते। शर्वरी मात्र शांत उभी राहते आणि जय तिच्याकडेच पाहून म्हणत असतो, तू घाबरू नकोस, आई रागात आहे, पण मी तिची आणि तुझी काहीही चूक होऊ देणार नाही। मात्र तेजस्विनी गाडीमध्ये बसताना मनामध्ये एक वेगळाच निर्णय घेते आणि ती म्हणते, आता फक्त धमकी देऊन उपयोग नाही, जय आणि शर्वरीला कायमचं वेगळं करण्यासाठी मला पुढचा पाऊल उचलावंच लागणार आहे। पण तेजस्विनी आता नेमका कोणता डाव खेळणार आणि कर्जतमध्ये घडलेला हा प्रसंग जय आणि शर्वरीच्या नात्याला आणखीन जवळ आणणार की त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण करणार, याचा मोठा खुलासा पुढच्या भागात होणार आहे। आणि ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।